नमस्कार. आज सोमवार दिनांक 20 एप्रिल. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. काल नांदेड शहरामध्ये भगवान महात्मा बसवेश्वर महाराज व भगवान परशुराम महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान सायंकाळच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून भगवान बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. काल सायंकाळनंतर नांदेड शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. दरम्यान उमरी तालुक्यातील हुंडा तांडा येथे काल सायंकाळी 5च्या सुमारात एका शेतकऱ्याच्या बैलजोडीवर वीज कोसळल्याची घटना घडली असून त्यात ती बैलजोडी जागीच ठार झाली आहे. श्री क्षेत्र माहूर श्री दत्तशिखर संस्थान येथे ब्रह्मलीन झालेल्या महंत श्री 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 मधुसूदन भारती महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काल रविवार रोजी पूजेचा कार्यक्रम भक्तिभावाने आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला. या पवित्र सोहळ्यास आचार्य महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी महाराज, महामंत्री श्री हरी गिरीजी महाराज, श्री प्रेमगिरी महाराज तसेच सभापती श्री मोहन शास्त्री महाराज या महान संतांची उपस्थिती होती. लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा येथील खंडोबा देवस्थान तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 2,51,00,000 रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला असल्याची माहिती कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या निधीतून 20,70,00,000 रुपयांच्या होत असलेल्या विविध विकास कामांचे काल त्यांच्याच हस्ते लोकार्पण करण्यात आले. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.